अरे कोण आलं रे बाहेर गजानन? पाय बरं कोणी आल्यासारखं वाटलं मला जसं. अरे 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 बाबा, छायाताई आली ना? अरे ये ये ताई ये. अरे बाई आली काय? तेच म्हटलं. बाई बॅग एवढी बॅग उचलून आणली का तुया? सांग आता, आम्हाला आवाज होता द्यायला लागत काय? तू आई कुठे गेली? आणली बाबा, कपड्याचीच बॅग आहे. त्या आई ऑटोवाल्याला पैसे देऊन राहिली. असं असं बाई, बॅग मध्ये आणा लागत ना उचलून, एवढी भारी आहे. घे रे गजानन, बॅग घे बाईच्या हातची. हो दे दे. एवढी बॅग कायले आणली ताई? आवाज द्यायचा असताना आम्ही घरात असतो होतो. काही नाही होत नाही रे. अरे त्याला चाकायत ठालून अशी घासतच आणली मी, उचलून नाही आणली. पाय आली बी का? आणि ती बॅग काय उचलून आणली का ती? मी नुसतं ऑटोवाल्याला पैसे देऊन राहिली होती, तितक्यात या पोरीला बोलली घाई की आली लगे बॅग उचलून इकडे. अबा भारी आहे ना ते बॅग. मग मी तेच तर म्हणून राहिलो की कुठे गेल्या म्हटलं तुम्ही. ती बॅग उचलून आणली तिनं, एवढी भारी बॅग. काही नाही होत ना बाबा, चाकायत त्याला खाली. अरे आरू आली का? आरू ये 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 आरू ये. हे टकल्याला ऊन लागत अशी ना. टोपी काऊन घालून आणली तिच्यासाठी? टोपी आणायची असती तिच्या डोक्यात घालून. किती ऊन तपून राहिलं. ये ये बेटा ये. हो ना, रुमाल गिमाल बांधला पोरच्या डोक्याली. इतकुसक लेकरू तुलाही समजत नाही काय? इतकुसक लेकरू घेऊन तशीच चालली. त्या पोरीच्या अंगावर नाही काही काही नाही. चला घरात चला पप्पा, ऊन तपून राहिलो. उन्हाचा फटका बसला म्हणजे वांदीच वांदी. चला. अरे बाबा, काय सांगू तुम्हाला, इतकुशी दिसते पोरगी. 3 महिन्याचीच आहे. अशी तडतडी आहे की नाही की बस अशी आडवी बी राहत नाही आणि काहीच नाही. आणि लगे त्या अंगावरची घोंगडी सरी फेकून दिली. तिला गरमी होत अशी गायटोत. भली तडतडी आहे ना. 3 महिन्याची वाटते, 5-6 महिन्याची वाटते. उच्ची पुरी आहे मस्त. चला बाप्पा घरात चला. मामाजवळ गेली. मामाला पाय किती काळजी. म्हणते बाईले ऊन लागीन, टकल्याले ऊन लागीन बाईजा. मामाच्या घरी आली बाई. चला चला घरात चला आता. काय ग मग तेजस्विनी, मग आता का ग दारव्याला, तुझं माहेरच आहे दारवा, मग दारव्यालाच रूम केली का किशोरनी? छान इकडे होता अकोल्याला, इकडून तिकडे त्याची बदली झाली. मग आता तुझ्या आईच्या घराजवळच आहे का रूम, का अंतरावर आहे, थोडी लांब आहे? नाही ताई, म्हणजे लांब आहे, माझ्या आईच्या घरापासून पुष्कळ लांब आहे. म्हणजे एक अर्धा पाऊण तास समजा लागतेच. 1 तासाच्या समजा जवळपास लागते. लांब आहे ना रूम. यांच्या ऑफिसच्या हिशोबाने केलेली आहे ना यांनी, म्हणजे ऑफिस जवळ पडते यांना. माझ्या आईचं घर लांब आहे. माझ्या आईचं घर ओल्ड सिटीमध्ये येते आणि न्यू सिटीमध्ये आहे रूम आमची. अच्छा हो का? अगं बाई, मग आईच्या घराजवळ असती तर छान, मग स्वयंपाक करायचं काम नसतं तुला. तिकडनं टिफिन आला असता दोन्ही पण वेळेचा, नाही का? तेवढाच आराम. नाही हो ताई, कशाला माझ्या आईच्या घराजवळ? बरं आहे ना लांबच. आणि रोज रोज चांगलं थोडी वाटते आईच्या घरून जेवण आणणं. शेवटी माहेरच की नाही, ते त्यांच्या घरून किती खाणार आहे? अगं बाई, त्याच्यात काय चांगलं वाटावं लागते? हे बघ, आज ना उद्या सर्व प्रॉपर्टी इस्टेटची मालकीन तूच आहे. तुझंच आहे सर्व. तुला कुठे भाऊ बहीण आहे? तेवढे मायबाप आहेत. ते मेल्यानंतर सर्व तुझंच आहे. आज घेतलं काय, उद्या घेतलं काय, कसं एक घेतलं तर सारखंच आहे. त्याच्यात काय? चला बा, तुम्ही 2-3 बहिणी असत्या, 4-5 भाऊ असते तर गोष्ट वेगळी आहे. एकटीच म्हटल्यावर काय हरकत आहे? तिथे त्यांच्या घरात पण राहिली तर काही हरकत नाही. आणि इकडे तर कोणी बोलणार आहेच नाही. कुठं पण राय माय, पण सुखाना संसार कर, असे विचार आहे माझ्या आई बाबाचे, नाही की रे? मग त्याच्यामुळे काही बंधनच नाही आहे ना तुला. हो ताई, बरोबर आहे तुमचं, पण आतापासूनच कशाला? पुढे पाहू मग, शेवटी माझंच आहे. बाकी मग का ग, मग रूम भाडा वगैरे खूप असेल नाही? काय माहित ताई, मला काही माहित नाही एवढं भाडं वगैरे. यांनीच केलेली आहे ते रूम. किती आहे भाडं काय माहित. हो का? छान आहे ना मग. आता काय तुमचं का परमनंट थोडी नाही ते. जेवढे दिवस नोकरी असली तेवढे दिवस आहे. मग काय शेवटी इकडे घर शेगावात. तू पण काही जॉब वगैरे करत जा ना ग. दिवसभर घरी बसू बसू कंटाळा नाही येत का तुला? अहो ताई, जॉब करायला काही हरकत नाही, पण नेहमी नेहमी आम्हाला इकडे यावं लागते. मग नेहमी नेहमी सुट्ट्या नाही मिळत ना. आणि म्हणजे माझं कसं, मला तर यावंच लागते. आता हे माणूस आहेत, यांचं आले का नाही आले का चालून जाते. आता बघा, गुढीपाड्यापासून मी इकडेच आहे. तुमचे भाऊ गेले पण ड्युटीवर तिथे, मी आहे ना इथेच. मग असं आहे ना, एवढे दिवस थोडी सुट्ट्या भेटणार आहेत मला, म्हणून मी जॉब नाही करत. हो, ते पण बरोबर आहे म्हणा. जाऊ दे, काय आवश्यकता तुला जॉब करायची?
आणि का ग म्हटलं ये ना एखाद्या दिवशी मुंबईला. आता मंदाताईकडे गेले होते बाई तुम्ही, माझ्याकडे कधी येता? ये ना एक दिवस मुंबई फिरायला. सुट्टी काढायला लाव ना किशोरला. या फिरायला 4-5 दिवस 8 दिवस चांगली सुट्टी काढून या, मस्त फिरू मुंबई आपण. ताई मला सांगितलं तुमच्या भावाला सांगा ना, त्यांच्या हाती आहे सर्व, माझ्या काय हाती आहे? ते आणतील तेव्हा मी येणार. मला तर आवडते फिरायला, पण ते कुठे नेत नाहीत ना. अगं त्याला सुट्टीच नाही मिळत. बरोबर आहे त्याचं, पण कुठे तो फिरायला पाहिजे का एवढी थोडी गमावणार आहे. आणि छाया बघ ना गेलीच बाई माहेरी. काय गरज होती बाई जायची छायाला, किती ऊन तापून राहिलं. तेवढं लेकरू घेऊन गेली म्हणजे गेलीच. फारच हट्टी पण आहे बाई हा. कशाला जावं लागते आता, इथे आईच नाही भेटत होत राहते तिच्या. तरच राहते जाणे सर्वांचं. मग काय माहेरी गेलोच पाहिजे काय? काही पण आपलं माहेरी कोणती सोय आहे तुझ्या म्हणा, इतरी सुख आहे सर्व. पण म्हणणार कोण? म्हटलं तर तोंड दिसते आपलं, असं आहे ना. आणि ती प्रियंका झोपली वाटते नाही, तेवढा स्वयंपाक केला की झोपून राहते. दिवसभर झोपायचंच काम आहे म्हणून जाळेजोडी होऊन राहिली चांगली. किती वेट वाढलं तिचं, बापरे एवढ्या लहान वयात एवढी जाडी झाली ते. आता हो तर म्हणजे काम करतात त्या, पण आता बघ आम्ही सर्व मिळून करतो ना, म्हणून मग जास्त काम नाही पुरत आम्हाला. चल बाई, मी पण झोपते आता. नाही थोडं सांग टाकते मी पण. चल तू पण आराम कर आणि आम्ही दोघी पण आराम करतो. संध्याकाळी चहा करशील तेव्हा उठवशील मला. हो ताई, करा ना आराम, तुम्ही करा. हा बाई, या खिडकीला नाही काही पडदा खिडका करायला लावला की नाही? ऊन येते या खिडकीतून, तसं इथपर्यंत येते ना ऊन चांगलं. तर हे काही कोणी समजा घरी नसतात म्हणून काही खिडकीची कोणी काळजी नाही घेतली. गेली पडदा शिवाला की नाही एखादा, नाही तर सर्व ऊन आमच्या अंगावरच येत जाईन दुपारचं. पण थंड वाटते की धाब्याचं घर आहे ना, थंड वाटते. एवढं काही गरमी नाही होती तर. हाय बाई, जपल्या का दोघी मायले की? अव त्या पोरीला आडवण चिडवं कसं टाकलं मग? तिकडे पाय करून नाही त्या दिशेकडे सारखं टाका लागत होतं ना तिले. झोपली का ती? नाही बाई झोपली कायची, पाहून राहिली. आणि त्या गाडीत लगेच झोप घेत आली ना, पुऱ्या शेगावपासून तर आपल्या गावाला झोप घेत आली ते. आता कायची झोपते ते, पाहून राहिली टुकमुक टुकमुक. आई या खिडकीले पडदा कर बरं, ऊन येते तसं याच्यातून, आहे की नाही? दुपारच्या टायमाला ऊन येते काचातून. हो त्या खिडकीले का? हो त्या खिडकीले पडदा शिवले टाळा घेता कोमल मावशीले. मस्त शिवून देते ते मशीनवर. त्याला पडदा हो टाकला की मग इकडे ऊन येणार नाही. पण एवढं काही गरम लागते का बरं छाया? थंड लागते की नाही? नाही काही गरम नाही वाटत, काही एवढं काही नाही. पंखाची हवा मस्त थंडी थंडी येते मस्त. धाब्याचं खरं नाही, रिटिनाचं घर तपते. समोरची वस्त्री तपत अशी आपली, आहे की नाही? ओ माय, समोरची वस्त्री लय तपते. उन्हाळ्या घ्यावा येतात सगळ्या. तिकडे समोर येऊ नका तुम्ही. म्हणजे इकडे मागं झोपवलं तुम्हाला. घेऊ लागते का बाबा? तसं तर समजा मी तुमच्याकडे बसेल राहत जाईन, पण आता स्वयंपाक पाणी करायला मग मला समजा तिकडे जास्त लागत जाईल ना. घेऊ लागते का इकडे मागं? नाही बाई भेव कसं लागते? काही बी रवाडा घोरे का माझ्यासाठी भेव लागते म्हणते. काही भेव बी नाही लागत मला, काही बोलते. हो तेच म्हटलं. ते त्या सासूनं बिचारे डब्बा दिला होता हो, तर मी म्हटलं नाही दे त्या बाईले. पण त्या बाईने डब्बा दिला लगे. जेवतं का सांग? त्या बाबा रे लगे ते गजू जेवून राहिला, दोघं बापलं जेवून राहिले. ते केली होती म्हणते खिचडी रात्री, तेच सकाळून फोडणी दिली म्हणते खाल्ली. पण तरी माझ्या उलवली जेव्हा आता 1-1, 2-2 पोळी. तू जेवतं का? आणू का तुले? नाही बाई मी नाही जेवत बापा. जबरदस्ती ते 2 पोळ्या भूक नाही, काही 9 वाजता खायला दिल्या मला प्रियंकानं. धोकती नव्हत्या. आता काही भूक नाही आहे, रात्री जेवीन मी डायरेक्ट. बरं त्या म्हणानं. झोपली का बाई? पाय झाले का रे जेवण? अरे जेवण जेवलो ना बाई, कितीक जेवायला लावतो? मामाले काही जेवण नाही दखत. भाची आली तर आला मामा भाची जवळ. हो मामाले भल कशी नवाई भाचीची. पाय कशी टुकू टुकू पाहून राहिली गजानन तुले. हो ना आई, किती मस्त आहे बाई हे. आई टकलं केलं का बाईचं? काऊन केस कापून टाकली हिचे? फोटो तर लय मोठे मोठे केस होती रे. अरे चावडं काढलं तिचं, खरंच लागत चिटकलं. कोणासारखी दिसते ताई हे? मला वाटतं बापू सारखीच आहे की नाही? बरोबर. हो तिच्या बाबासारखीच आहे ती. आई इले कुलराणा लागेल आहे की नाही? नाही तर आपल्या घरात तर गरमी होईल इले. हिच्या घरी इले मस्त एसीची सवय आहे. आईच्यासाठी कूलर घेऊन येतो तुम्ही आज. कूलर काय आणते काय? आण ना मग, खरंच चांगलं. दोघी मायली केली असती हवा बस झाली. आपल्याला आहे बाबू सवय. हे दोघी मायली केली नाही ना बापा. त्या कूलरच्या असते मी तिला आणा ना मग इथं. मला आणा वाटे बापा, पण माझ्या मन मागे पुढे करे. ती सासूची की एवढं मन नव्हतं, पण हिनं म्हटलं म्हणून पाठवलं ते हिनं. पाहुण्याची मन नव्हतं. मग आशीन तर फारच चांगलं.
कधी आणतं मग? उद्या आणतो नाही, जमलं तर आज संध्याकाळीच घेऊन येतो. फारच चांगलं मग बापा. मग तर बाई मस्त राहते कूलर मध्ये, है की नाही छाया? अरे गजानन, पैसे नसतील तर राहू दे, असं काही नाही आहे. तिला काय कूलर आणल्यावर एवढं काही गरमी होत नाही लहान लेकराले. राहू दे. नाही व ताई, कशी बोलून राहिली तू? आणतो मी, माझ्याजवळ का पैसे नाहीत का कूलर आणायला? माझ्या भाचीसाठी आणतो मी कूलर, आणतो चांगला मोठा आणतो, आणि सगळ्याला हवा लागली पाहिजे. पाय बापा, मग त्या हिशोबानं आण केवढा आणतो तो. काय करू राहिली बाबा नातीन आमची? झोपली का नातीन बाई? पाय आबाई आले, आबाचं के मन नाही लागलं बापा. का होतं, जेवण केलं की नाही तुम्ही? दोघे बापले को चालले आले, मी आले तर दोघं बापले को बी आले. जेवलो ना बा, जेवलो ना. काय म्हणते बाबा मामा? मामा भाचीच्या काय गोष्टी चालू आहे? काय आणते म्हणते मामा? काय आणतो रे? बाबा तो कूलर आणतो म्हणते त्याच्या भाचीसाठी. त्याला म्हटलं राहू दे, तर म्हणते नाही आणतो. असं काय? आणू दे ना मग बाई, चांगला आहे ना मग. बाळाला आपल्या गरमीने होत काय? आण रे, आण कूलर आणतं काय? आण मग, खरंच चांगलं मस्त राहते मग आपली बाई. 8-10 दिवस शिल्लक ठू मग बाईले कूलर आहे तर. हो ना, मी तेच म्हणून राहील ना. मग त्याला त्या घरी एसची सवय आहे, आपल्या घरी आता कूलरही नाही बापा. म्हणून तर मग माया म्हणणं गो पुढे करी आणायले. पण ती येतो करे. मग मी म्हटलं बाई चाल, तुझ्या घरचे पाठवतील तर चाल. तुझ्या घरचे हो म्हटलं, मग आली. मग तेच म्हणून राहिलो मी, की नाराजी होती का त्याची पाठवताना? पाहुण्याची, सासूबाईची, तिच्या सगळ्याची परवानगी घेऊन आली नाही छाया? परवानगी काय, तिने म्हणवलंच ते म्हणे आता नाही पाठवू सांगत. मग पावसाळ्यात पाऊस येईन, हिवाळ्यात थंडी वाजेल, मी कधी जाऊ म्हणे. मग त्याला काही बोलायला जागाच नाही सापडली. मग म्हणत जाय म्हणे. आता कसं त्याला पाठवा ना वाटे. आपण त्या पाहुणे लगे शेव गाडीत बसेलो, मेरा स्पेशल गाडीच करतो म्हणत. म्हटलं राहू द्या ना बापा, नेतो ना मी तिले बरोबर. सकाळी काही गर्दी नसते म्हटलं एवढी. मामी फ्लॅटवर जा, मामी मी येऊ का संग सोडून द्यायले? त्याचं मनच नाही होय पाठवायचं. तिची सासू बी बस स्टँड लोक आली म्हटलं बसून द्यायले. मग लयच ते या त्याच्या जीवाच्या अंदर आहे म्हटलं नात आपली, आणि आपली पोरगी बी. मग काय, पण मग आता इली इकडे घ्या वाटे. आता आपल्यात आपला जीव आपल्या पोरीत, त्याचा जीव त्याच्या पोरीत, अशी गोड झाली ते. मग मामी फोन कर जा, मामी पाय फोन यू करत राहिला त्या पाहुणे इली. फोन लावा लागेल. अगं छाया, म्हटलं फोन लावून दे ना त्या पाहुणे इले, वाट पाहतील ना ते फोनची. आई मेसेज टाकला मी ते व्हॉट्सअपवर. मेसेज काही पाहिजे होते. फोनच लावून दे, मेसेज नको करू. काळजीच असते होते. फोन लाव जा करत सांगता येईल पोहोचलो म्हणून. हो लावतो. बरं मग मी पाहतो कूलर तर. आता इतके उन्हात कायले चालला? संध्याकाळी पाहिजे ना. नाही, पाहतो ना मी. मित्राशी बोलायचं आहे मला जरा, पाहतो मी. अरे उन्हातच चालला काय? पाय, अरे आणतो ना, उद्या आणतो. धाव ना, मी आजच काय रडलं एवढं. तो नाही ऐकणार, तो आजच आणेल. जबर आणतो त्यासारखा. मी काय जबरपणा केला बाई? जबरपणा नाही केला, पण आलीच का नाही वा? नाही म्हणत ते घरची तरी आली. अशी आहे छाया. पाय बाई कशी टुकू पाहू राहिली, ऐकते गोष्टी. बाई मामाच्या घरी गमते का बाई तुले? मामाच्या घरी गमते का? काय कशी पाहिजे बाई? मामाच्या घरी गमते बडाले, मामाच्या घरी. हो पाहिजे बा, मामाची परिस्थिती गरीब आहे. तिला कसं तरी वाटत अशी नाही. एवढ्या बंगल्यातली पोरगी ते मामाच्या घरी कायच गमते तिले. काही बोलता का बाबा? तिला काय समजते एवढं सग जीव? काही नका बोलत जाऊ. कायले गरीब आहे मामाची परिस्थिती? तिची आई इच्छित आहे, जशी आहे तशी आहे. मामाचं घर कसं असलं तरी लेकरायला आवडच राहते मामाच्या घरची.